नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहे दुधी आलू आणि हे जी चना डाळ आहे. मी पहिलेच 2 तास आधी भिजवली आहे. डाळ टाकून आपण भाजी बनवणार आहोत. तर ही मी मसाले सगळे काढून ठेवले आहे. तुम्ही बघू शकता. हळद आहे, धनिया पावडर आहे, मसाला आहे, लाल तिखट आहे आणि हे काश्मीरी तिखट आहे. म्हणजे आणि कलर चांगला आहे तो भाजीचा. आणि इथे लसूण कांदा पेस्ट आहे आणि हे टमाटर प्युरी आहे. तर चला मैत्रिणींना आपण सुरू करू दुधी भोपळ्याची भाजी. तर हे बघा मैत्रिणींनो, तेलामध्ये फोडणी टाकली आहे जिरा आणि मोहरीची. आणि हा जो पेस्ट होता लसूण कांदाचा तो आपण याच्यात टाकला आहे. थोडा 2 मिनिट लागेल शिजायसाठी. मग हे सगळे मसाले जे आपण आहेत ते सगळे याच्यात ॲड करूया. ठीक आहे. पहिले फोडणी टाकून ठेवली होती त्यामुळे माझा मसाला हा थोडा शिजला आहे. तर मी याच्यात हे जे मसाले आहेत ते ॲड केले आहेत. हे मसाले 2 मिनिट छान थोडेसे परतले की मग आपण याच्यात टाकू टोमॅटो प्युरी. तर हे बघा, मी टोमॅटो प्युरी पण याच्यात ॲड केली आहे आता. आणि याला आपलं शिजायला 2 मिनिट लागतील. मी याला झाकून थोडंसं 2 मिनिट शिजवणार. तर हे बघा मैत्रिणींनो, आपले टोमॅटो छान शिजलेले आहे. तेल वरती आले आहे. याचा अर्थ आहे की आपले टमाटर शिजले आहे. तर ही जी भिजवलेली डाळ आहे ती मी याच्यात टाकणार आहे. आणि याच्यानंतर जे हे आलू आहेत ते पण याच्यात ॲड करणार आहे. ठीक आहे. कारण की आलू हे शिजायला थोडा वेळ लागतो. तर आलू पहिले शिजू देऊ आपण आणि त्याच्यानंतर मग जे आपली दुधी आपण ठेवली ते आपण याच्यात ॲड करू. हे बघा मैत्रिणींनो, माझे आलू छान आता म्हणजे पूर्ण नाही शिजले पण थोडे शिजून तयार आहेत. आता मी याच्यामध्ये जी आपली दुधी आहे ती याच्यात ॲड करणार आहे. तर दुधीला पण पाणी सुटते जेव्हा टाकल्यानंतर. आता पूर्ण दुधी ॲड केल्यावर मी याला झाकून ठेवणार आहे. 4-5 मिनिट तरी लागतील मैत्रिणींना शिजायला. ठीक आहे. हे बघा, माझी पूर्ण दुधी ॲड करून झाली आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की खूप कोरडं झालं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यात ॲड करू शकता. कारण दुधीचं पाणी हे सुटतेच त्याच्यात. तर आता मी याला शिजवणार आहे. 3-4 मिनिट लागतील शिजवायला. तर हे बघा, आपली दुधीची भाजी तयार आहे. दुधी आलू आणि चना डाळ. तर ही अशा प्रकारे दिसते शिजल्यावर. 5 मिनिट लागतात मैत्रिणींना शिजायला. आणि हे आता सर्व करायला रेडी आहे. तुम्ही अशा प्रकारे याला छान कोथिंबीर टाकून तुम्ही देऊ शकता. जर माझं रेसिपी आवडला असेल मैत्रिणी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज एक लाईक द्या. आणि हे रेसिपी तुम्ही कुठून पाहताय तर प्लीज कॉमेंटमध्ये टाका. थँक्यू मैत्रिणी.